पांझरा नदीपात्रात जलपर्णी मोठ्या प्रमाणात साठली आहे, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याचा आता प्रश्न निर्माण झालाय। ही जलपर्णी पांझरा नदीतनं पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। या जलपर्णीमुळे देवपूर भागातील एकविरा देवी मंदिर परिसरामध्ये डासांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत। डासांचा प्रादुर्भाव फक्त वैयक्तिक त्रासापुरता न राहता तो सगळ्या आरोग्य यंत्रणेवरती परिणाम करणारा ठरतो। त्यामुळे स्थानिक पातळीवरती तातडीनं उपाययोजना राबवणं आणि धुळे मनपा प्रशासनाकडून त्याला पूरक ठोस कृती अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते ललित माळी यांनी यावेळी व्यक्त केली। शहरातील पांझरा नदीच्या याच्यावर जे काही जलपर्णी आलेली आहे, या जलपर्णीमुळे खूप ह्या ठिकाणी आजूबाजूला प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पानकनिसचा हा जो भाग आहे, जलपर्णीचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन हा कमी करतो आहे। जे काही मासेमारीसाठी पाण्यातले काही जीवजंतू आहे त्यांच्या श्वास घेण्यास अडथळा येतो, त्यामुळे मासेमारीचा जो उद्योग आहे इथल्या स्थानिकांचा तोही या ठिकाणी समाप्त झालेला आहे। विशेष म्हणजे नदी प्रदूषित झाली, तिचा सौंदर्याचा सर्व हे सौंदर्य तिचं पूर्ण लयास गेल्याचं जमा झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची जी गुणवत्ता आहे, हेच पाणी आता तापी नदीत जातं आणि तिथून आपल्याला तापी नदीतलं पाणी पिण्यासाठी शुद्ध करून येतं। पण हे पाणी आता अशा पद्धतीने जे काही जमा होतं आहे आणि याच्यामध्ये खूप डास आणि इतर जल रोग जे असतात, डेंग्यू झालं, त्याच्यानंतर या पाण्यापासून दूषित पाण्यापासून जे काही रोग निर्माण होतात ते होण्यास इथं सुरुवात झालेली आहे। आजूबाजूला या सर्व लोकांना तो फटका बसलेला आहे आणि तो शहरातही बसू शकतो। त्यामुळे महानगरपालिकेने याच्यावर काही बजेट असेल किंवा नसेल, त्यांनी जलपर्णी काढण्याचा पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे आणि ती काढल्यानंतर या सर्व आजूबाजूचं जे जीवनमान आहे हे सुरळीत होईल, असं आमच्या आयुक्तांना एक विनंती आहे, निवेदन आहे। जय हिंद, जय